प्रेम. प्रेम ही एक भावना आहे, जी ना वयाचा अडसर पाहते, ना जात, ना रंग, ना रूप. प्रेम हे फक्त दोन हृदयांना जोडते आणि कधी-कधी हे जोडताना आपल्या दुःख सहन करण्याची शक्ती देते. आज आपण एक अशाच हरिखुर प्रेमाविषयी बोलणार आहोत, जी तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल. ही कथा आहे विवेक पिंगेनी आणि त्यांची पत्नी सृजना सुवेदी यांची, ज्यांचे प्रेम आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आढळ राहिले. सृजना यांनी त्यांच्या Instagramवर सांगितले, की जवळपास 10 वर्षापूर्वी त्यांची भेट झाली होती. विवेक शाळेत सृजना यांचे सीनियर होते. त्यांची प्रेम कहाणी 6 वर्षापूर्वी सुरू झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते अमेरिकाला गेले आणि त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात केली. एक दिवस विवेकच्या डोक्यात प्रचंड वेदना झाल्या आणि त्यानंतर सर्व काही बदलले. पण दोघांमधील प्रेम कधीही कमी नाही झाले. तो आपल्यासोबत त्याची आत्मा घेऊन गेला. प्रेम, मोहब्बत किंवा इश्क याला प्रत्येकासाठी वेगवेगळी व्याख्या आहे. समोरच्याच्या आनंदासाठी हसत दुःख सहन करणे, शेवटपर्यंत साथ देणे किंवा प्रेमात समोरच्याची पूजा करणे. प्रत्येकजण प्रेमाची व्याख्या आपल्या पद्धतीने करतो. कोणी प्रेम व्यक्त करतो तर कोणी मनात जपतो. प्रेमात दुःखाची काळजी करू नये असे म्हणतात, कारण दुःखाला प्रेमाने वारसा दिली आहे. खरे प्रेम अनेकदा विरह देते असेही म्हणतात. 2 वर्षापूर्वी विवेक यांना ब्रेन कॅन्सर असल्याचं निदान झाले. त्यांचे जग बदलले, पण त्यांनी हार नाही मानली. सृजना सतत त्यांच्या सोबत होत्या, जणू सावलीसारखी. विवेक यांच्या प्रत्येक उपचारामध्ये ते त्यांच्या सोबत होत्या. त्यांची काळजीत त्या जोगत झाल्या होत्या. त्यांच्या संघर्ष पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. विवेक जॉर्जिया विद्यापीठात फिजिक्स आणि खगोलशास्त्राचे PhDचे विद्यार्थी होते. कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यावरही त्यांचा आणि सृजनाचा संघर्ष Instagramवर पाहून अनेकांनी त्यांच्या आरोग्याची प्रार्थना केली. सृजना यांनी सांगितले, की 10 वर्षापूर्वी त्यांची पहिली भेट झाली. 6 वर्ष ते प्रेमात होते आणि 4थ्या वर्षी त्यांनी लग्न केले. अमेरिकेला स्थलांतरित झाल्यानंतर त्यांचे आयुष्य खूप सुंदर चालले होते. पण एका दिवसाच्या डोकेदुखीनंतर त्यांना ब्रेन कॅन्सर असल्याचं कळले. डॉक्टरांनी त्यांना 6 महिने तुमचं आयुष्य राहिले असं सांगितलं. पण या काळात सृजना त्यांच्या सतत सोबत राहिल्या आणि त्यांना धीर दिला. पण काय, जे व्हायचं ते होतच. विवेक आणि सृजनाची प्रेरणादायी प्रेम कहाणी खरे प्रेमाचे स्वरूप दाखवते. प्रेम फक्त आनंदात नाही तर दुःखातही सोबत राहते. विवेक आणि सृजनाची कथा आपल्याला शिकवते, की खरे प्रेम कधीच अडचणींना घाबरत नाही. जरी त्यांच्या प्रेमाचा दुःखद शेवट असला तरीही त्यातील प्रेरणा अनेक लोकांसाठी आदर्श ठरेल.